नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण कोणतीही कटोरी असू द्या, वाढवायची कशी मी तुम्हाला सविस्तर सांगते. आता ब्लाऊज कटिंगमधली जी कटोरी निघली मी ही काढून घेतली आणि कडेने पूर्ण आखून घेतलं. आता त्याच्यानंतर आपल्याला मधला पॉईंट द्यायचा आहे. मी हा मधला पॉईंट इथं दिला. मी ही कटोरी बाजूला ठेवते. इथपासून इथं मी 1 इंचाने जास्त घेतले आणि इथपासून इथं मी 1 इंचाने जास्त घेतले. तेच 1 इंच मी परत एकदा खाली घेतले, जो मधल्या पॉईंटपासून आहे. तुम्ही साईज कोणती पण असू द्या, ह्याच्यानुसारच तुम्ही कटिंग करा. एकदम परफेक्ट अशी कटोरी बनून जाते. आता वर मी थोडंसं एक लाईन एवढं बाहेर निघले आणि ही बाजू आपण गोलमध्ये आपल्याला असं सरळ वरती घ्यायची, म्हणजे आकार कटोरीला हा व्यवस्थित दिसेल. नंतर आपण ही कटोरी खालच्या बाजूला जोडून घ्यायची. आकार व्यवस्थित द्या, यानेच कटोरी परफेक्ट अशी बसून जाते. आणि ही लाईन आपल्याला याला जोडायची. साईज कोणती पण असू द्या, पद्धत हेच वापरा. परफेक्ट असा ब्लाऊज बसून जाणार. आणि आता आपल्याला टक्स किती घ्यायचा आहे ते पण तुम्हाला मी दाखवते. 3 इंच आपण वरती घ्यायचं आहे आणि कडेचा दोन्ही बाजूला 1.5 इंचाचा आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. 1.5 इंच इकडच्या बाजूने, 1.5 इंच दुसऱ्या बाजूने. आणि नंतर याला आपल्याला आखून घ्यायचं आहे. ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. 1 इंचापेक्षा जास्त जर तुम्ही कडेने घेतलं तर कटोरी नक्कीच मोठी होऊन जाते आणि त्या कटोरीच्या शेजारचा भाग आपल्याला कमी पडून जातो. तर ही पद्धत नक्कीच कटिंगला वापरा. तर पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.